नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आहे 12 मे 2025, वार आहे सोमवार। तर आज आलेली आहे वैशाख पौर्णिमा आणि या पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हणत असतात, कारण याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यामुळेच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी त्यांच्या आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात। तर पौर्णिमा तिथी ही 11 मेला रात्री 8:06 सुरू झालेली आहे आणि ती आज म्हणजेच 12 मेला रात्री 10:34 संपणार आहे। आणि पौर्णिमा तिथी ही आपण उदय तिथीनुसार 12 मे म्हणजे आज साजरी केली जाणार आहे। वैशाख पौर्णिमा हा दिवस दान धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी आपण दान हे आवर्जून करावे। आपल्या यथाशक्तीनुसार जे दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता आणि त्यातच तुम्ही पांढऱ्या वस्तू आजच्या दिवशी दान केल्या तर अत्यंत महत्त्वाचे आहे। पांढरे कपडे, पांढरी मिठाई, तर या वस्तू तुम्ही आजच्या दिवशी दान करू शकता किंवा तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता। फक्त दान करताना ज्यांना गरज आहे त्यांना दान करावे। कोणत्याही शुभ दिवशी आपण जर दान केले तर ते अत्यंत शुभ असते, कारण दान केल्यामुळे आपले पितर हे आपल्यावर खुश होतात आणि त्यामुळेच आवर्जून कोणत्याही शुभ तिथीला दान हे आवर्जून करावे। तर आज दिवसभरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। यासोबतच माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन देखील करावे। त्यानंतर तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे। तुळशीजवळ संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे। यासोबतच आपल्याला पिंपळ वृक्षाची देखील आज पूजा करायची आहे आणि त्यासोबतच पिंपळ वृक्षाला आपल्याला एक वस्तू आज अर्पण करायची आहे। तर ती कोणती वस्तू अर्पण करायची आहे, ती केव्हा करायची आहे आणि कशा प्रकारे करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर यासाठी आपल्याला एक पाण्याने भरलेला चांगला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये एक गुळाचा खडा आपल्याला टाकायचा आहे। 1 चमच दूध टाकायचं आहे, कच्चं दूध टाकायचं आहे। त्यासोबतच थोडंसं गंगाजल देखील त्यामध्ये टाकायचं आहे। चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दुहेरी वात आपल्याला घालायची आहे आणि त्यामध्ये मोहरीचं तेल किंवा नसेल तर जे असेल ते तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये पिवळी मोहरी थोडीशी टाकायची आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये सप्तधान्य आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 7 प्रकारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे। तुमच्याकडे जे असेल ते 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहे। गहू, तांदूळ आणि डाळी असतील तर त्या असं आपल्याला 7 धान्य घ्यायचं आहे। ते घेतल्यानंतर प्रथम आपल्याला हे धान्य घरामध्ये जर आपल्या आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला 7 वेळा हे धान्य आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे। तसेच आपली मुलं किरकिर करत असतील तर त्यांच्यावरून देखील आपल्याला 7 वेळा डोक्यापासून ते पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर प्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर जल जे तुम्ही तांब्यामध्ये घेतलेलं आहे तर ते जल आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे। त्यासोबत जे सप्तधान्य घेतलेलं आहे तर ते आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खोडाजवळ अर्पण करायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे। तुम्हाला जो काही त्रास असेल तर तो कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। कामामध्ये काही अडथळे येत असतील तर ते दूर होण्यासाठी, यासोबतच पितृदोष असेल तर तो कमी होण्यासाठी पितरांना क्षमा याचना करायची आहे, कारण पिंपळ वृक्षामध्ये आपले पितर हे असतात आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या पितरांसाठी देखील प्रार्थना करायची आहे। यासोबतच माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी देखील आवाहन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत। 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हात जोडून परत एकदा आपली जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। तर या उपायाने जो काही पितृदोष असतो तर त्यामधून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहतो। त्यासोबतच आपल्या घराची आणि आपल्या घरातील सर्वांची प्रगती देखील होते। माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो। तर आवर्जून तुम्ही अगदी हा सोपा आणि साधा उपाय आहे तर तो करून बघा आणि अनुभव घेऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।